सुमित सर, तुमचं लोकसत्ता लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. तुम्ही सगळ्या एकांकिका पाहिल्यात हो. सुरुवातीपासून, आता शेवटची एकांकिका सादर होणार आहे. हो. तर काय तुमचा अनुभव, उत्साह, हा वातावरण काय? उत्साह दांडगाच असतो माझ्या मते. माझ्यासारखा कलावंत जो याच मुशीतून वर आलेला आहे, म्हणजे मी INT आणि उन्मेष करूनच वर आलेलो आहे. युथ फेस्टिवल रुपारेलने गाजवलेलं होतं, तिकडनं आम्ही, किंवा पुरुषोत्तम सुद्धा, हे 88-89चं सांगतो मी, तर तिकडनं आलेलो आहे मी. तर मला हा उत्साह फार प्रेरणादायी वाटतो. म्हणजे खूप ऊर्जा मिळते मला. ऑडियन्स पार्टिसिपेशन जे असतं ते फार टेरिफिक असतं. आणि म्हणजे हे तर आहेच की नवीन टॅलेंट आणि लेखन आणि हे सगळं तर तुम्हाला मिळतंच इकडे. पण मला नेहमी वाटतं की शिवाजी पार्क आणि आझाद मैदान आणि ओव्हल मैदानवर जसे लहान लहान क्रिकेटर्स घडतात, तशीच ही एक चळवळ आहे एकांकिकांची. आणि मराठी रंगभूमी असेल किंवा पुढे कुठल्याही भाषेत प्रवेश मिळायचा असेल, तरी ह्या पद्धतीची जेव्हा नेट प्रॅक्टिस होते तेव्हा इकडनं तुम्हाला भरपूर काय काय चांगलं टॅलेंट मिळतं. आम्ही जेव्हा सुरुवात केली इकडे, म्हणजे जेव्हा सकाळी आलो तेव्हा तुरळक गर्दी होती, पण आता तुम्ही बघता इथे बसायला जागा नाहीये. सगळे आईल्स आणि गँगवेमध्ये बसलेले आहेत. तर दॅट्स द मॅजिक ऑफ वन ॲक्ट्स. आणि लोकसत्तेचं मी इथे कौतुक करीन. हा दशकपूर्ती सोहळा आपण इथे बघतो आहोत. आणि माझ्याबरोबर मकरंद नानासपुरे आणि प्रतिमा आहे, तर त्यामुळे प्रतिमा कुलकर्णी. त्यामुळे मला नाटक बघायला तर मजाच येते, पण नंतर आमचे जे डिस्कशन्स होतात ते फार मजेशीर असतात. त्यामुळे खूप खूप मजा येते. नमस्कार मॅम, तुमचं स्वागत. आणि जसं आपण म्हणतो की जनरेशन गॅप एक असते, तर आधीचे विषय, आताचे विषय, ती मांडण्याची पद्धत किंवा सादरीकरणाची एक पद्धत असते, ते आत्मसात करण्याची एक वेगळी पद्धत असते. त्याबद्दल म्हणजे तुमचा अनुभव आतापर्यंतचा काय सांगता? नाही, केव्हाही इंटर कॉलेजिएट का ह्या वयात जी मुलं नाटक करतात, एकांकिका करतात, ते त्यांच्या अवतीभोवतीचे प्रश्न घेऊनच करतात. त्यामुळे त्या जनरेशनमध्ये त्यांना काय महत्वाचं वाटतं, त्यांना काय छळतं, मुख्य म्हणजे त्यांना कशाचा त्रास होतो, ते त्याच्यातून मांडलं जातं. जसं आत्ता आपण बघितलं तर पर्यावरण आहे, निसर्गाचं रक्षण आहे, नातेसंबंध आहेत, अशी सगळी, किंवा आता आणखीन पुढे जे ते मी बघितलेलं असल्यामुळे मानसिक आरोग्य आहे, करिअर चॉईस हे आहे, परंपरा आणि नवतेचं सांगड आहे. असे सगळे विषय आजच्या, म्हणजे एक ही सुंदर गोष्ट आहे की एक मेटावर्स सारखा विषय जो आज ज्याच्यात वाहून चालली आहे पिढीच्या पिढी, त्याचबरोबर फक्त तेवढं न ठेवता, किंवा त्याच्याबद्दलही त्यांचं काही म्हणणं आहे की AI म्हणा, हे आभासी जग म्हणा, ह्याच्याबद्दल त्यांचा एक दृष्टिकोन आहे, त्याच्याबद्दल त्यांचं काहीतरी म्हणणं आहे, त्याच्याबद्दल त्यांना काहीतरी धडधड आहे, हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे त्यावेळेला जसं आयुष्य प्रवाही असतं, त्यांचे प्रश्न पण प्रवाही असतात. त्या प्रश्नांना ते भिडतायत, त्या प्रश्नांबद्दल त्यांना कुठेतरी धाकधूक आहे, ती धाकधुकीतून ते आलेली एकांकिका आहे. त्याच्यामुळे ते खूप अपिलिंग आहे. तर आज मला माझ्यासमोर ते प्रश्न आहेत की नाही, हा प्रश्न नाहीये. म्हणजे मी कुठच्याही जनरेशनमध्ये गेले तरी एक तर पर्यावरण वगैरे हे विषय कायमच आपल्याला सगळ्यालाच भेडसावणार आहेत. मेटावर्स सारखा प्रश्न मला फार नाही कळत, पण मला ते ह्या पिढीला तो प्रश्न एवढं समजू शकतं, आणि मग त्याच्यानंतर त्याच्या नाटकातून मांडतात, तेव्हा ते खूपच जास्त अपिलिंग होतं. आणि म्हणून मला असं वाटतं नाटकातून मांडणं आवश्यक आहे, कारण ते ज्याबद्दल कधी कोणी विचारच नसतो केलेला, अशा प्रेक्षकांना सुद्धा ते भिडतं, त्यांना पण कदाचित ते विचार करायला प्रवृत्त करतं. आणि इंटर कॉलेजाचा जोश वगैरे तर काय बघायलाच नको. मी कितीतरी वर्ष आवर्जून मुद्दाम जात असे बघायला, त्याची काही कारणं वेगळी होती. आता गेल्या काही वर्षात जरा ते कमी झालं होतं. आता या स्पर्धेच्या निमित्ताने किंवा ह्याच्या आधी पण एका स्पर्धेच्या निमित्ताने मी आली, आणि मला असं वाटलं, अरे मी हे का इतके वर्ष मिस करत होते, आलं पाहिजे दरवर्षी या इथून पुढे. तर मला असं वाटतं ह्या निमित्ताने माझं परत एक इकडे वळणं सुरू होईल. तुमची एखादी काही आठवण सांगू शकता तुम्ही? माझी आठवण नाही सांगू शकत, याचं कारण मी कधी इंटर कॉलेजात केलं नाही, कारण मी कॉलेजच्या 4थ्या वर्षाला असतानाच बाहेर काम करायला लागले होते. त्यासाठी केलं नाही अशातला भाग नाहीये. आमच्या कॉलेजमध्ये, म्हणजे मी रुईयाला होते आणि आमच्या कॉलेजमध्ये खूप होते, जास्त करून काम करणारी त्या काळात स्वाती चिटणीस होती, विनय आपटे नाटक बसवायचे,
आणि तर मला संधी मिळाली नाही पेक्षा मी कधी तिकडे फिरकले नाही, कारण मी ऑलरेडी आविष्कारमध्ये काम करायला लागले होते. पण बघायला तर आम्ही नेहमीच जायचो आणि राज्यनाट्य स्पर्धेत पण भाग घेत होते. त्यामुळे कॉम्पिटिशन म्हणजे काय हे ती धडकन मला चांगलीच परिचित आहे. म्हणजे आतापर्यंत सगळे आपण विषय पाहिले हे एकांकिकेचे किंवा या आधीचेही हम्म. म्हणा, तर तुम्हाला असं काय वाटतं की कुठले विषय जे आहेत ते आता बास झाले पाहिजेत? म्हणजे यावरती अजून किती आपण सांगणार आहे किंवा आणखी काही, तर असे आहेत का कुठले विषय? नाही, आता गेल्या 15 दिवसात मी जवळजवळ 25, 27, 28 एकांकिका पाहिल्या. पण मला असं नाही वाटलं की पुरे न बाबा आता हा विषय, असं नाही वाटलं. नाही वाटलं. असं नक्कीच वाटलं की हे परफेक्ट आहे असं नाही. हा विषय थोडा वेगळ्या पद्धतीने मांडता आला नसता का? किंवा हे पद्धत हे असं का, हे निबंधच लिहिलाय यांनी. माणसांची नावं देऊन संवादात रूपांतर केलंय. हे नक्कीच वाटलं. पण विषय हा नको असं नाही वाटलं. आहेत खूप प्रश्न आहेत ह्या मुलांसमोर आणि ते त्या प्रश्नांचा विचार करतायत, त्या प्रश्नांबद्दल ते एकांकिकांमधून मांडतायत. ही फार हार्टनिंग गोष्ट आहे. एक स्पर्धकांसाठी तुम्हाला एक सल्ला काही द्यावासा वाटत असेल तर तो काय असेल? अरे बापरे! नाही, आत्ता तरी मला असं काही वाटत नाहीये. इन जनरल. नाही, असं खरोखरच नाही वाटत आहे. कारण असं कुठचं मग त्यांचं नाटक नक्कीच जास्त चांगलं करू शकतात ते. पण तुम्ही अमुक केलं पाहिजे ते लॅकिंग आहे. असं काही अशी पर्टिक्युलर गोष्ट नाहीये. पण एकदा थोडं एक म्हटलं तर 10 दिवस तालीम करून त्याच्यातून बाहेर येऊन थोडं डिटॅच होऊन आपलंच नाटक दिग्दर्शकांनी बघावं, लेखकांनी बघावं आणि मग बघावं की हे नाटक म्हणून अपिलिंग आहे का? विषय सगळ्यांचे चांगले असतात. पण ह्या विषयावरती आपण जे सादर केलंय ते नाटक म्हणा, एकांकिका म्हणा, हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी होतंय का? की त्यांना विषयाबरोबर त्यातल्या ड्रामॅटिक मोमेंट्स पण, त्यातला ड्रामा पण बाहेर आला पाहिजे. त्याच्यामध्ये इमोशनल अपील पण असलं पाहिजे. रंजक जाऊ देत, मी एंटरटेनमेंट म्हणत नाही, पण इमोशनल अपील झालं पाहिजे. त्याचा ग्राफ चढता उतरता राहायला पाहिजे. त्याला एक नाटकाचा घाट असला पाहिजे, आकार असला पाहिजे. हे होतंय का? हे जरा 10 दिवसाच्या एक प्रिलिमिनरी तालमी झाल्यानंतर थोडं तटस्थपणे बघावं. सर आता आपण पाहिलं की म्हणजे तरुण पिढी फक्त तरुण पिढीला अपील करतील असे विषय नाहीये, तर वेगवेगळ्या धाटणीचे सगळे विषय मांडले गेले आहेत. म्हणजे मेटावर्स सारखे देखील विषय आहेत. त्यामुळे लोकांच्या म्हणजे प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया अशा आहेत की फक्त एक संदेश द्यायचा म्हणून असं नाहीये, पण आम्हाला काहीतरी वेगळं शिकायला मिळतं या नव्या पिढीकडून. तुमचा अनुभव काय सांगतोय? मी बरीच वर्ष लोकसत्ता लोकांकिकेच्या या मंचाशी संबंधित आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकसत्ताचं फार मनापासून अभिनंदन. त्याचं कारण असं की विभागीय स्तरावर ही स्पर्धा होऊन मग अंतिम फेरी मुंबईमध्ये होते. त्यामुळे महाराष्ट्रातील विविध प्रांतामध्ये नेमक्या काय सांस्कृतिक हालचाली आहेत याचं एक गाईड आपल्याला एकाच ठिकाणी पाहायला मिळतं. त्यामुळे प्रेक्षकांचा अपूर्व प्रतिसादसुद्धा तिथे आहे. दुसरं महत्त्वाचं आता जसं सुमितने सांगितलं, आम्ही या मंचावरनंच आलेले सर्व कलावंत, मराठीतले बहुतेक कलावंत जे आहेत ते सगळे एकांकिकेपासूनच आलेले आहेत. मी पण 32 वर्षापूर्वी नाट्यदर्पणच्या मंचावरनं मुंबईमध्ये प्रवेश करता झालो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी ऊर्जा आहे तरुणांची ती फार वाखाणण्याजोगी आहे. आणि दुसरं असं की वेगवेगळे भाषिक प्रयोग आपल्याला पाहायला मिळतात. आता परीक्षक म्हणून आपण बऱ्याचदा असं असतं की आपण परीक्षक का होतो, तर एक अनुभवाचं संचित आपल्याबरोबर असतं. त्यामध्ये ही धडपड जी असते ती आपल्याला खूप पूर्वीपासून माहीत असल्यामुळे, आपणही त्या अंधारातनं धडपडत आलेलो असल्यामुळे म्हणा, त्यामुळे आपल्याला ते बघताना फार आपल्या जवळचं वाटत राहतं. दुसरं विषयाबद्दल जसं तुम्ही म्हणालात की वेगवेगळे विषय या मंचावरून त्याच्यासाठीच हा मंच आहे मुळात. काय आहे की आपल्याला जे म्हणायचं आहे, अलीकडच्या काळामध्ये
म्हणणं थोडंसं कठीण होत चाललेलं आहे. अशा कालखंडामध्ये इथे एक रंगपीठ आहे, जिथे फार मुक्तपणे कुणालाही व्यवस्थित बोलता येतं किंवा काही मांडता येतं. आणि मला वाटतं ती त्यातली जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. आणि यातून नवीन-नवीन कलावंत रंगभूमीला, चित्रपटसृष्टीला सातत्याने मिळत राहतात आणि राहोत, अशा मनापासूनच्या सदिच्छा. येस.